नमस्कार, भारतीस मराठी तडकामध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत सुरमई फ्राय। छान अशी सुरमई आणलेली आहे आणि छान अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे, पाणी काढून घेतलेलं आहे। आता आपण सुरमई बाजूला ठेवूया आणि एक छोटंसं वाटण बनवून घेऊया। कवळ्या काड्यांसहित कोथिंबीर घेतलेली आहे, धुवून घेतली स्वच्छ। 10 ते 15 मी लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, मिरची घेतलेली आहे आणि अद्रक घेतलंय, 1 इंच अद्रकचा तुकडा आणि एक छोटा चमचा मी जिरे घेतलंय। हे आपल्याला छान असं मिक्सरमध्ये प्युरी बनवून घ्यायची, म्हणजे कमीत कमी पाण्यामध्ये आपल्याला ही पेस्ट बनवून घ्यायची आहे। बघू शकता तुम्ही, छान अशी ही पेस्ट तयार झालेली आहे। कमी पाण्यात मी ही पेस्ट बनवलेली आहे। आता आपल्याला ही पेस्ट पूर्ण लावून घ्यायची आहे। पेस्ट आपली ही पूर्ण लावून झालेली आहे। आता आपण हे ताट बाजूला ठेवून घेऊया। आपण आता हे एक सगळं साहित्य एकत्र करून घ्यायचं आहे। मी तुम्हाला आधी दाखवते मी काय काय घेतले ते। घरचा गरम मसाला आहे, छोटा अर्धा चमचा घेतलाय। अर्ध्याला अर्धा चमचा हळद घेतलेली आहे। 1 चमचा मी लाल मिरची पावडर घेतली आहे आणि हा मालवणी मसाला आहे, तो पण मी अर्धा चमचा घेतलेला आहे। धणे पावडर आहे, 1 मोठा चमचा घेतलाय आणि आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। मच्छीला पण मी अजून मीठ लावलेलं नाही, फक्त लसूण अद्रक मिरचीची पेस्ट लावलेली आहे। त्यामुळे आपल्याला हे पूर्ण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे आता मच्छीला लावून घ्यायचं आहे। आता मी तेल टाकते थोडं, 1 चमचा भरून मी तेल घातलेलं आहे। 1 ते 1.5 चमचा मी तेल घातले। आता आपल्याला हे सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपल्याला एक मच्छी टाकून हे सगळं साहित्य लावून घ्यायचं आहे। वाटण लावून झालेलं आहे। आता मी हा अर्धा लिंबू पिळून लावून देते। बघा, छान अशी मस्त सगळी कोटिंग झालेली आहे आणि लिंबू पण मी लावून घेतलेला आहे। आता आपण हे 15 ते 20 मिनिटं झाकून बाजूला ठेवून घेऊया। बघू शकता तुम्ही, मॅरिनेट करून जवळजवळ 15 मिनिटं झालेली आहेत। छान असं मॅरिनेट झालेलं आहे आपली मच्छी। आता आपल्याला मच्छी फ्राय करायला घ्यायची आहे, त्यामुळे आता आपण ही मच्छी बाजूला ठेवूया आणि आता मी एक कोटिंग तयार केलेलं आहे। कोटिंगसाठी आपण घेतलंय 2 चमचा तांदळाची पिठी घेतलेली आहे आणि 1 चमचा भरून मी रवा घेतलेला आहे। आता आपल्याला ते मिक्स करायचं आहे आणि त्यात आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे। मीठ आपण मच्छीला लावलेलं आहे, त्यामुळे आपल्याला इथे मीठ अगदी कमी घालायचं आहे। अगदी 2 चिमूटभर मीठ घातलेलं आहे मी आणि आपल्याला थोडंसं मी लाल मिरची पावडर टाकून घेते। बघू शकता तुम्ही, हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण एक करून मच्छी छान अशी कोटिंग करून घेऊया। तवा ठेवलेला आहे मी। आता तव्यावरती आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे। 2 ते 3 मी लसणीच्या पाकळ्या टेचून घेतलेल्या होत्या। मच्छी आता आपल्याला ही ठेवून घ्यायची आहे। थोडं तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला। छान अशी मच्छी कुरकुरीत होते ही। गॅस आपण स्लोच ठेवलेला आहे, कमी गॅस ठेवलेला आहे। आता आपण मच्छी पलटी करून घेऊया। छान मस्त झालेली बघा तुम्ही, कुरकुरीत झाली एका साईडने। आता आपल्याला दुसऱ्या बाजूने पण छान अशी कुरकुरीत करून घ्यायची आहे। दुसरी साईड पण आपण बघू शकतो, छान अशी झालेली आहे बघा तुम्ही। आता आपल्याला थोडीशी मच्छी अशी उभी करायची आहे, जेणेकरून साईडने पण ती छान अशी शिजेल। बघू शकता तुम्ही, ही छान अशी कोटिंग झालेली, कोटिंग पण आपली छान एका साईडने किती छान अशी खरपूस झालेली आहे। मच्छी आपली तयार झालेली आहे। आता आपण ही मच्छी काढून घ्यायची आहे। आता आपण मच्छी काढून घेऊया।
इतक्या सोप्या पद्धतीने अगदी कुरकुरीत अशी आपण ही सुरमई फ्राय बनवलेली आहे। तुम्ही ही सुरमई फ्राय तुमच्या या पद्धतीने नक्की बनवा आणि माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।